महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विमान अपघाताची बातमी सकाळी टीव्हीवर पाहायला मिळाली आणि आम्ही देवाकडे प्रार्थना करत होतो की दुसरी काय बातमी याच्यानंतर येऊ नये. परंतु ज्यावेळी विमानाची दृश्य दाखवली त्यावेळी छातीतली धडधड वाढली आणि काही क्षणातच जी ऐकायची नव्हती ती बातमी आमच्या समोर आली. अजितदादा निघून गेले आणि संबंध महाराष्ट्र पोरका झालेला आहे. अतिशय स्पष्ट वक्ता नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. सकाळी 5:45ला काम सुरू करणारा, कार्य सुरू करणारा एक नेता देशात पहिलाच असेल मला वाटते. आणि परखड मत व्यक्त करणारे, कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारे, म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला रागवले तर समजायचे की त्याचं काम झालं म्हणून. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत कार्यकर्त्याला नाव घेऊन हाक मारणारे असे दादा, म्हणजे असं होईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आणि ही बातमी अतिशय वेदनादायी आहे, दुःखदायी आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, महाडिक परिवाराच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. महाराष्ट्रामध्ये ही जी पोकळी निर्माण झालेली आहे ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. असा नेता पुन्हा होणे नाही. दादांना खूप 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 श्रद्धांजली. साहेब, एका भाषणामध्ये तुम्हाला ते सगळ्यांनाच म्हणले होते, अरे मुन्नाचा प्रवास आता धनंजयकडे होताना आपल्याला दिसतोय. शाहू स्मारकमध्ये ते भाषण झालं होतं. खरं म्हणजे मी खूप 2014 ते 19 राष्ट्रवादीचा मी खासदार असल्यामुळं पवार परिवाराच्या खूप जवळ होतो. मी खूप माया, खूप प्रेम त्यांनी मला दिलेलं आहे. ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला हे म्हणजे अनपेक्षितपणानं एका मेळाव्यामध्ये मी खासदार व्हायचा असताना मुन्ना म्हणू नका, धनंजय म्हणा, कारण आता खासदाराला धनंजय शोभणार नाही, हे एक संकेत त्यांनी दिला होता. त्यावेळी माझी उमेदवारी व्हायची होती, मी खासदार नव्हतो. म्हणजे अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना संकेत देणारा, कार्यकर्त्यांना बळ देणारा, ताकद देणारा नेता. आणि मला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये फार मोठा आधार अजितदादांचा होता. खूप वाईट घटना घडलेली आहे. महाराष्ट्र यातून, त्यांचा परिवार यातून सावरेल अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.